वक्फ सुधारणा विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही विरोध करणार आहे। इंडिया आघाडीच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मतदान करणार आहे। राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडून लोकसभेमध्ये खासदार निलेश लंके तर राज्यसभेत खासदार फौजिया खान बाजू मांडणार आहेत। दरम्यान काल दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय झाले असल्याची माहिती मिळते। तर आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये बाजू मांडली जाणार आहे। काल झालेल्या बैठकीमध्ये कोण कोण कुठे कुठे कशी बाजू मांडणार या संदर्भातले निर्णय झालेत, त्याबद्दल माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, काल या संदर्भामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केलेलं आहे की वक्फ सुधारणा विधेयक जे आज संसदेत मांडलं जाणार आहे, या विधेयकामध्ये इंडिया आघाडी जी आहे ती एकत्रित राहील आणि राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडीच्या बाजूने राहील आणि कुठेतरी त्यातूनच हे दृष्टिक्षेपात येत आहे की राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे हा या वक्फ सुधारणा विरोध विधेयक जे आहे त्याला विरोध करणार आहे। आणि आज जेव्हा या विधेयकावर चर्चा होणं अपेक्षित आहे, तेव्हा राष्ट्रवादीच्या वतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या विधेयकाला विरोध केला जाईल। कुठेतरी जाणीवपूर्वक एका समुदायावर च्या हक्कांवर हे अतिक्रमण असल्याची प्रतिक्रिया ही यापूर्वी अनेक वेळा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेली होती आणि आता पक्षाच्या संसदेतल्या नेत्या या नात्यानं त्यांनी कालच हे स्पष्ट केलेलं आहे की इंडिया आघाडीच्या बाजूनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राहील आणि त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयक जे आज संसदेत मांडलं जाणार आहे त्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध असेल हे यातून स्पष्ट होत आहे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेमध्ये उबाटा शिवसेना विरोध करणारे या विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही असं उबाटा खासदार संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं। हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगल होऊन दुफळी माजावी अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोप राऊतांनी केला। आमची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मान्य केली असून ती आमच्या खासदारांना सांगितल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। तर वक्फ बोर्डाच्या जमिनी उद्योगपतींना देण्यासाठी हे विधेयक आणलं जात असल्याचा आरोप राऊतांनी केला। देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये। भारतीय जनता पक्षाला मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशात। आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही। हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे। वक्फ बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही। माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही त्या बिलाला। देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते आता वक्फ बोर्डाच्या निमित्तानं जी बांग देत आहेत हा मूर्खपणा आहे। हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी आणि वक्फ बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा हा त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनींसंदर्भातला विषय। त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का, त्यासाठी ही झालेली ही पायाभरणी।